मित्रांनो, आता आपण निवासिनी देवी आहे पहाडावर, तिथे जातो. थांबा लागतंय मेरा. हो. दोन मिनिटं. हे शेत आला माझ्याबरोबर मंदिरात. तो बघा मोटरसायकलवर. संध्याकाळच्या वेळेस बाकावर माणसं बसलेले असतात. एकदम दृश्य एकदम सुंदर दिसतं इथे. लहान मुलांना खेळण्यासाठी हे बघा. आपण आता इंदासिनी देवी बांबरूड इथे आलो आहे. हो.
1800 म्हणजे 2018मध्ये. असं लहान होतं मंदिर. तुम्हाला इतिहास माहिती आहे का इथला त्या मंदिराचा? म्हणजे पुरातनपासून म्हणजे जातीजवळ होते का? हां, इच्छा पूर्ण होते. यात्रा भरती घेतली. हां, नवरात्रामध्ये भरते. हां, मी विचारतो. यात्रा क्या है तो आपल्याला भरती. यात्रा का भरते? यात्रा नवरात्रामध्ये. नवरात्रामध्ये का? बाबा हे गावाचं नाव काय? कोणत्या तालुक्यात? तुमचं नाव काय आहे? हां? राणीची बांगुरा. आणि ते यात्रा काय भरते? यात्रा भरते नवरात्रामध्ये. नवरात्रामध्ये भंडारा वगैरे महिन्यात तिसऱ्या सोमवारी. अजून कोणते सण म्हणजे तुमचं काय काय साजरं होतं? काय नवरात्रामध्ये जाता येते साड्या आणते साड्याच्या द्वारे आपल्या ते म्हणजे नवसाला पावते. ज्योत वगैरे नवरात्र म्हणून आपल्या रेणुका माता तिथून येत असेल दरवर्षी बघत असं. DXC 60 का? हां, हँग नारळ लागले, वडाचे झाले, चाफा, सर्व फुलाचे कंपाऊंड सर्व झाले. आपण पाणी जात इकडे साईड आहे पायऱ्यांना खाली महादेव पर्यंत. इथून डायरेक्ट पायऱ्या आहे का खाली? महादेव मंदिर आहे खाली. पायऱ्या
टाकीतून पाणी घेतलंय का? हां हा. पाणी ते गावे खाले हो. थांब भाऊ. दूर दूरपर्यंत शेत आहेत. हे राणीचे बांबरूड, पाचोरा तालुका आणि जळगाव जिल्ह्यामध्ये. राणीच्या बांबरूडला आलो आहे आपण. इथे शूटिंग घेतली इंदासिनी देवीची. उघडतंय हो. जळगाव जिल्ह्यामध्ये प्रबळ तापमान हा? जळगाव जिल्ह्यामध्ये प्रबळ तापमान ऊन पडतंय हा. गरम इथे देवीची यात्रा असते. कोणत्या श्रावण महिन्यामध्ये कधी असते का? श्रावण महिन्यामध्ये नवरात्रीला असते. आणि इथे मोठा भंडारा केला जातो, गाव भंडारा श्रावण महिन्यात. आणि ही देवी जर आहे ना प्रत्येकाला भक्ताला पावते. तिथे नवस फेडायला येतात लोक. गावाचे ठीक आहे.